अरे माझी स्वीटी मारल ना मला. तिला वास येईल तुझा. चल खाली हो. सगळ्यात डेंजर बोका हा आहे का? हो हो लय बेकार आहे. हात लावायला पण नाही ना बोल ना. बघितलं? अरे काय माझ्या स्वीटीला बोलवील माझ्या. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी मदन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. स्वीटी तिथं झोपली आहे. मम्मी गुड मॉर्निंग. सर्दी झाली? खावा अजून थंड. अरे बाबा थंड खाते का? तुमच्या घरामध्ये फ्रीजच आहे ना? मग आहे का नाही? बाटल्याची बाटल्या मी थम्सअप का पिते? हा? चल पाणी समोर. आता वहिनी, इथं दादा तारक मेहता बघतोय. इथं मंटू बसली. ए मंटू, काय झालं? मंटूने टॉयलेट केली होती ना? त्या ह्याच्यावर गेलती. कुठे? आपण पाय पुसतो त्याच्यावर. हा, त्याच्यावर वास येत होता. लय गंधळी आहे. त्याला समजत नाही. ए तुला बाथरूम मध्ये जाऊन टॉयलेट करायला होत नाही? हा येडी. चाय पिलात तुम्ही? मम्मी मस्त चाय बनव. चाय सोबत चपाती. चपातीने कुठं अजून पीठच नाही म्हणत. मळ ना पीठ. मम्मीला बोललो चाय चपाती दे. मम्मीने कालची इडली दिली. मम्मी बोलली हेच खा. काय करणार आता, खायला लागेल. काय खायचंय तुला? हे घे, चल हे घे, खा खा. मम्मी मम्मी हे काय धूरवाला आला की काय? अरे यार बघा, पूर्ण धूर धूर झालाय. घरात पण धूर येतोय. त्या लोकांनी वाटतंय कचरा जाळलाय. हा ना, कचरा जाळतायत ते. मग झोपडपट्टी असते की रे भाऊ? हा? अरे आपल्या बिल्डिंगच्या खाली जाळतायत. मग कसा येतोय तो कचरा? टाकत्यात म्हणून येतोय ना? समजत काय नाही का माहिती? हे लोकांना? झोपडपट्टीची माणसं अशीच करतात. लगेच वळता येतात. बाई तुम्ही बघितलं होत नाही तर काय? बिल्डिंग मध्ये त्यांना ना ते राहताच येत नाही बरोबर झोपडपट्टीच्या माणसांना. इथं कचरा फेक, तिथं कचरा फेक. इथं थूक तिथं थूक. हा बाबा बाबा थुकतेत तर लय घाण, लय घाण वाटतंय. तुम्हाला इलेक्शनचा रिझल्ट तर कळला असेल, कोण जिंकलंय? बीजेपी जिंकली आहे. बीजेपी जिंकली. हा भाजप तेच आहे ना, भाजप तेच आहे ना बीजेपी. बीजेपी भाजपलाच म्हणतात बीजेपी. हा, चोरी करून तर कोण पण जिंकल. हा खरं. लोकांना पण माहिती केली त्या लोकांनी फेराफेरी. मग हेराफेरी पिक्चर त्यांच्यावरतीच आहे. अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे चोरी केली आहे बीजेपीने. वोट चोरी. अरे जे जे आपल्या लोकांची जे मत म्हणजे उमेदवार जिंकतोय ना, हा, लगेच हा. त्यांच्या मशनी बंद पडतात. हा ना. वोटिंग लगेच म्हणतात त्यांच्या काय री चेकिंग करा. मग आमचे जे वंचितचे सीट पडतायत ना, मग अपोजिट पार्टी भाजपवाली औरंगाबाद मध्ये असं हे झालंय की वंचितचे 4 सीट जिंकले होते, तर रिचेकिंग साठी बीजेपी वाले गेले होते. त्यांचे कार्यकर्ते रिचेक करा हे करा भांडत होते, माहिती का? मग आमचे 4 सीट पाडले. मग कसे रिटर्न द्यावं लागले मग? नुसत्या फोनवर? हा, मग त्यांना माहिती आहे ना. बघितलं एवढा स्कॅम करतायत ते. एका फोनवर त्यांनी हे केलं. मग रिटर्न त्यांनी त्यांचे 4 उमेदवार आपले हे केले. म्हणून निवडून आले असते तर पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण हे करून टाकलं असतं साहेबांनी. ह्या लोकांनी जे सगळं चाललंय ना यांचं. आता बीजेपीच्या हातात महानगरपालिका गेली मुंबईची. वाट बघा कशी लागणार आहे. हे वाढणार ते वाढणार, हे खाल्लं ते खाल्लं. आता तुम्ही बघत जावा. शिक्षणाची वाट लेकरांच्या. शिक्षण काय नाही, फक्त शिक्षण नावापुरती आहे काहीच ते. शिक्षण ना बिझनेस बनलंय. सिव्हिलियनला संचाप 3 सीट येतात, त्याच्यातला एकच मुलगा निवडते तेवढ्या ह्याच्यामध्ये वर्षभरात. असं कसं काय? कुठं पण जायचं सरकारी म्हणजे पूर्ण लेकरांच्या शिक्षण. आता तुम्हाला माहिती आहे, मी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो होतो ना, तिथे एससी ला फक्त 1 सीट दिली होती. 1 सीट. एक सीट असते का वर्षभरात? मग तेच नाही कळत ना, एकच सीट कशी देऊ शकतात एससी वाल्यांना? शिक्षणाचं किती पूर्ण लेकरांचं नुकसान व्हायला लागलं ना आयुष्याचं. ओपन वाल्याला 3 सीट आहे, 4 सीट आहे. ओपन मध्ये काही 1 आणि 2च असतील का? एवढं पूर्ण किती मुलं असते तर?
किती वर्षातून मुलं किती पूर्ण हे असते तर जिथं जावं तिथं लेकर अभ्यास करून हे करतात ना, मग फॉर्म भरून टाकते तर बाबा नोकरी लागावं ही. तर त्यांना एक शीट देते तर 2 शीट देते तर हे काय चाललंय यांचं? त्यांची घरं भरतेत ना. यांच्यामुळं ना मुलांचं करिअर ना भाई डुबून जात आहे. आता मी वडाळा स्टेशनला आहे, मला जायचं माहीमला. माझं एक काम आहे माहीमला, ते करतो मग तुम्हाला भेटतो, ठीक आहे. मी आता माहीमला आलो होतो, ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय. तर मला धीरजचा पण फोन आला होता. धीरज बोलला कुठे आहेस काय, मी बोललो की माहीमलाच आहे. तो बोलला ये मला भेट. तर आता जातो, धीरजला भेटतो. तर आता माहीमला आहे, आता जाईल मी सांताक्रूजला. गाडी नाही तर गाडीने गेलो असतो. काय करणार भाई, गरीब इंसान हूं मैं. आता मी सांताक्रूजला आलोय धीरजला भेटायला. आता जेवायला बसलो, खूप भूक लागली होती. धीरजनी व्हेज थाली मागवली. अजून मी ॲज ऑलवेज शेजवान राईस मागवली आहे, हा जी मला खूप आवडते. भाई काय बोलतो, झालं का काम? बाकी आहे, चल तुला दाखवतो. आता धीरज बोलला तो त्याचा शेल्टर दाखवणार आहे, तिथं जिथं काम करतो तो. बरोबर ना? किती कुत्रा मांजर आहेत? सध्या आता 30च्या वर डॉग आहेत आणि 13 ते 15 एक कॅट. कॅट आहेत. मग आपण फटाफट जेवूया, अजून ह्याच्या शेल्टर मध्ये जाऊया, अजून सगळं दाखवतो तुम्हाला. तर मी आता धीरजच्या कामात आलोय. ए भाई कसलं इंजेक्शन आहे? कॅटचं आहे? अच्छा, डॉग साठी. बिचारा एकटाच आहे इथं, एकटाच सगळं काम करतोय. अजून आहेत मदतीला, पण भाई खूप बिझी आहे तो. याच्या आतमध्ये एक कॅट आहे, खूप सिरियस आहे. यानेच ट्रीटमेंट केली आहे. काय नेबुलाइझर चालू आहे त्याला. काय चाललंय? नेबुलायझर चालू आहे, सर्दी वगैरे कफ झालाय त्याला. हा, ते नेबुलायझर मशीन आहे, तर त्याला आता चांगल्या प्रकारे नेबुलाइज करतो. ठीक आहे भाई, चांगलं काम करतोय नाही का, म्हणजे खूप चांगलं काम करतोय, जनावरांना वाचवतोय. इथंच असतोस का दिवसभर? नाही, बाकी कॅट रूम आहे, हे डॉग, हा डॉग रूम आहे, सर्व बॉल आहे. हा साईडला ओपी आहे, ही आपली इकडे ओपी पण काम हा, बाहेरला पण पेशंट आहे. अच्छा, सही आहे. अजून एक नवीन कॅट आणली आहे. आजारी आहे ती पण. सलाईन लावलीस तिला? हा, त्याला सलाईन लावले, सबकट लावले, पण काय झालंय त्याला? ती खात पीत नाही. अच्छा, झाला का बरा? आहे, ठीक आहे. आलंय, डेंजर बोक आहे ना? जरा क्रिटिकल होता, हा आता आहे थोडा ओके. भाई धीरजने बरं केलंय भाई. हे लय पुण्याचं काम आहे की, म्हणजे ज्याला जीवन आहे त्याला जीवन दान देतो. ते लय पुण्याचं काम आहे. आता आहे ना चांगलं? बघा बसली काय नका मारणार. हा डेंजर आहे ना, खालती झोपलाय, भुकतोय मला. काय काय माझ्या स्वीटीला बोलवेल माझ्या, मला भुकतोय. याला माहिती नाही माझी स्वीटी कोण आहे. स्वीटी अशी चावल नाही याला. खूप थकत असशील ना सवय झाली आहे. भाई? खूप प्रेशर आहे याला, म्हणजे कामच एवढं असतं की भाई याला वेळच नाही भेटत. अजून बाकी आहे काम, बरं झालं, अजून 50% बाकी आहे. चालेल, पण ते 2 तासात आपल्याला आवडेल. चांगलं आहे हे जे शेल्टर आहे ना, खूप चांगलं आहे. अजून इथं द किबो प्रोजेक्ट नाव आहे. द किबो प्रोजेक्ट द किबो प्रोजेक्ट नाव आहे. खूप चांगलं शेल्टर आहे. अजून इथं ट्रीटमेंट पण एकदम चांगल्या पद्धतीने देतात. खूप चांगलं आहे म्हणजे हे बघा, द किबो प्रोजेक्ट. बघा हे जेव्हापासून आलंय ना तेव्हापासून आम्हाला लय भुकतोय. झोपला बघा, मस्त आरामशीर झोपलेत. हा काय बघतोय? त्याचं नाव काय? ऑर्लॅन. मोठू आहे, हे मोठू, हा मोठू ऑर्लॅन. हा नाला आहे, हा नाला. नाला आहे. मोटर, हा मोटर. तो अल्फा आहे, अल्फा. ती अंधेरी आहे. ही अंधेरी. काय वेगवेगळ्या नाव आहेत. काय माझ्याकडे पण माझी स्वीटी आहे. अरे माझी स्वीटी मारल ना मला, तिला वास येईल तुझा. चल खाली हो. धीरज बोलतोय की सगळ्यात हा डेंजर बोका हा आहे. सगळ्यात डेंजर बोका हा आहे का? हो, लय बेकार आहे, हात लावायला पण नाही त्याला. बघा
बघितलं? काय रे इकडे या. पुढे मागे. इथं पण एक ऑगी चांगला. नाव काय याचं ऑगी ऑगी ऑगी. ऑगी. हा फक्त झोपून झोपून असतो. हे ऑगी हा फक्त झोपून झोपून असतो. काय मस्त आहे रे. गुबगुबीत गुबगुबीत ससा आहे. चेक कर. बघा इथं पण आहे माऊ कॅट. सिरियस होती ती फिरते. अच्छा ही का ही सिरियस होते ना. आहे ना नीट आता चढती आता. जेवणाची वेळ झाली आहे म्हणून त्यांच्यासाठी जेवण वाढतात. बाउल मध्ये काढून ठेवतात. ए भाई इथं किती डॉग किती कॅट आहेत. आता सध्या तरी 32 डॉग आहेत आणि 15 कॅट आहेत. मी आता जस्ट घरी आलोय. चाय प्यायला बसलोय. इथं मंटूला वास येतोय. स्वीटीला पण वास आल्या आल्या ना हे लोक ना माझा अंगाचा वास घेत होते. कारण तिथे कसं कॅट डॉगचा कसं त्यांनी मला नाही का जवळ आले ते त्यांना टच केलं ना मग ह्यांना पण वास आलाय त्याचा. म्हणून नाही का तोंडाकडेच बघत बसले होते हे ना लय जळते तर ना. त्यांना वाटतंय ना दुसऱ्या कुत्र्यानी मांजरांनी ना हा. माया करायची नाहीत म्हणजे आपण हा फक्त यांचीच माया करायची असं यांना वाटतं. ही तर लय फिस करते लय फिस करते. हा ना हिचं आत्ता पण बघा रिॲक्शन बघा हिचं. लय आगाऊ आहे बटरी. तू कधी आलीस. 6:30 वाजले. हा भाई आम्ही बसने आलो ना एवढी ट्रॅफिक होती ना म्हणून ना मला खूप उशीर झाला यायला घरी. मग आता चाय प्यायलाच बसलोय. चालत आलीस. गाडी होती ना घरी देव पटके. पापा थोडे होते. दादाला मी बोललो वहिनीला फोन केला. मी बोललो दादाला उठवा मम्मीला आणायला जावा. गाडी घरी गाडी आहे पप्पाने ठेवली आहे. मम्मीचा एवढा विचार करणारी आहेत का. हा 6 वाजता सुटले मी. मी 6 वाजता सुटले. मी सुशांत आणि मी सोबतच आलो. मी चालत मी असतो तर मी गाडीने आणलं असतं मम्मीला. हा येतो काय माझा आणायला. मम्मी स्वीटीला बिस्किट हे घे. हा. जा आता जा 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 तिथे जा. काय पाहिजे तुला काय. चला मग मित्रांनो व्लॉग ऍड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा व्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.